26 एप्रिलचा इन्सिडेंट आहे। आमचे एसीपी क्राईम ब्रांच धनाजी क्षीरसागर यांना इन्फॉर्मेशन मिळाली की एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोपरी गाव या ठिकाणी काही आफ्रिकन नॅशनल्स हे ड्रग्स एनडीपीएस सबस्टन्स विकायला एकत्र येणार आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची टीम फॉर्म करून पीआय घोरपडे आणि त्यांचा बाकी स्टाफ यांच्यासोबत त्या ठिकाणी रेड केली। रेडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांचे दरवाजे वगैरे सगळे लोखंडी दरवाजे होते, ज्यांना आम्हाला पूर्ण उघडून आतमध्ये एंट्री करून चेकिंग करावं लागलं। थोडा विरोध त्या ठिकाणी झाला, पण पोलिसांचं प्रिपेअर्डनेस असल्यामुळे टोटल 11 आफ्रिकन पुरुष नागरिक आणि 3 महिला यांना ताब्यात घेतलं। तीनही महिला ज्या आहेत त्यांच्याकडे विजाची मुदत संपल्यामुळे त्यांना लिव्ह इंडिया नोटीस दिली आणि 11 जे पुरुष आफ्रिकन नॅशनल्स आहेत त्यांच्याकडे टोटल 1600 ग्रॅमपेक्षा जास्त कोकेन, जवळपास 97 ग्राम एवढं एमडी आणि 46 ग्रॅम एवढं एमडीएमए मिळालं, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत जी आहे ती 16 करोड रुपयेपेक्षा जास्त आहे। नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आमचे माननीय पोलीस आयुक्त सरांनी सुरू केलेलं आहे, वाढती इकॉनॉमिक ग्रोथ जी नवी मुंबईची आहे आणि एकूणच एमएमआर रिजनची आहे, अशा वेळेस मोठ्या प्रमाणात आफ्रिकन नॅशनल्स आणि इतर लोक हे ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेले दिसून येतात। यापूर्वीसुद्धा आम्ही डिसेंबर 2022 मध्ये 16 आफ्रिकन नॅशनल्स जे आहे खारघरमधून अरेस्ट केले होते। त्या व्यतिरिक्त 6 अलग अलग लोकेशन्समध्ये 2023 मध्ये आम्ही एकासोबत 600 नवी मुंबई पोलिसांनी रेड केली। त्यामध्ये पण 70पेक्षा जास्त आफ्रिकन नॅशनल्स आम्ही ताब्यात घेतले होते। यांच्याकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स त्यावेळेस म्हणून आलं होतं आणि नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आहे ते सुद्धा यापुढे अशी कडक कारवाई करून आम्ही सुरू ठेवू आणि ड्रग्स फ्री नवी मुंबई जी आहे ती आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करू। कोणार्क, अपना शहर अपनी